श्रीमंत आहे गाईज आणि आपल्याकडे हे ऑलिव्ह आपल्याला स्पून लागणार का तर हे ऑलिव्ह काढायला असं गिदाड्यासारखं हात नाही टाकायचे त्यात. आणि आता याला लावून ठेवून देऊ कारण ही जर फुटली तर मला माझी प्रॉपर्टी विकायला लागेल. प्रॉपर्टीज तर नाहीये. ही शी इज फ्रॉम सातारा, आय एम फ्रॉम अमरावती, विदर्भ, किती वेस्ट महाराष्ट्र. काही वेळ किचन मध्ये असेल ते सगळं टाकून डायरेक्ट नाही टाकायचं, थोडंसं बुद्धीने विचार करून याला थोडंसं टर्न करायचं आणि इथे छोटे छोटे भोक आहेत सॉरी पण ते शुद्ध मराठी शब्द आहे. ओके सो हे असं टाकायचं जरा जरा पण याने नाही पडत म्हणून आपण परत अवकातीवर येऊ आणि मोठ्या ह्याच्यात जाऊ. ओके सो यानेच टाका मोठ्या मोठ्या होलने पण त्याला अर्धा अर्धा असं करा. बंद चालू बंद गाईज. माझी बॉडी जरी तुम्हाला खूप दिसत असेल पण ते एक छल आहे कारण ते माहिती नाही व्हिडिओ मध्ये कसं काय तर खूप जास्त दिसतं. हो एकदम थोडी टाकली. हा व्हिडिओ मध्ये जास्त दिसते एकदम फुल असं बिल्डर दिसते मी पण प्रत्यक्षात एकदम अशी नाजूकशीच दिसते मी नाही का. माझं वेट फक्त आणि फक्त 48 kgs आहे आणि माझं हाईट आणि माझी हाईट 163 सेंटीमीटर आहे. हाताने की दाढी मला करायचं नाही, असं चमच्याने पण तुम्ही मिक्स करू शकता आणि तेल बी काय टाकायचं नाही, अनहेल्दी नाही. ठीक आहे. तर काहीतरी असं पांढरा पांढरा का दिसतंय ते हळद कुठे हळद टाकली आहे. मला असं वाटतं हाताचा युज करा कधी कधी करावा लागतो कारण चमच्यांनी प्रत्येक गोष्ट चमच्यानी होत नाही. आता घी पण तर तेडे उंगलीचीच निघते. आय एम सॉरी जर तुमच्या कानातून जर रक्त आलं तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच राहणार कारण तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना. मी तर देखने वाली चीज आहे तो देखेंगे ना. मला असं वाटतं आपल्याला माईक पण घ्यायला लागेल आणि ट्रायपॉड स्टँड पण घ्यायला पाहिजे. मीठ काय असतं सांगितलं ना, श्रीमंत आहे तर आम्ही रॉक सॉल्ट खातो बरं का, पिंक सॉल्ट पण त्याला म्हणतात आणि हे थोडं आपल्या साध्या सॉल्ट पेक्षा थोडं कमी साल्टी असतं. सो एवढं टाकू का, कमी कर. थोडा मिठाचा अंदाज तर विचारावा लागतो काहीच मला, एवढं नाही जास्त होतं. अंदाज मी सगळ्यांना विचारते पण करते मी माझंच कारण अंदाज आपण ठीक आहे. जास्त नाही टाकायचं, एकदम थोडंच टाकू कारण आपल्याकडे थोडंच आहे. आम्ही श्रीमंत आहे म्हणून आमच्याकडे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो अशा बॉटल्स मध्ये आहे काचेच्या. तुम्ही गरीब असणार तर तुमच्याकडे ते पिझ्झाचे पॅकेट्स असणार बघा पण आम्ही तर श्रीमंत आहे. ठीक आहे. तर कानातून धुवा निघस्तोवर नाही टाकायचं कारण त्यांनी त्रास होतो. हे इकडनं नाही उघडायचं, इकडनं उघडायचं नाही तर धडकन पडतं त्याच्यात. माझी मध्ये मध्ये थोडीशी विदर्भाची पण लँग्वेज येते सो सहन करा. आणि जर का तुम्हाला सातारची लँग्वेज ऐकायची असेल कुणीकडून कुणीकडे गेला तर मला सांगा, मग मी तिला पण घेईल व्हिडिओ मध्ये. ओके. कोथिंबीर तुमच्या भाषेत सांबार, आमच्या भाषेत सांबार आणि यांच्या भाषेत कोथिंबीर असं आपण याला धुवून घेऊ कारण गिदाडेपणा करायचा नाही. तुम्हाला जर आठवत असेल मी याच्यात काय काय टाकलं तर गुड फॉर यू. नाही आठवत असेल तर मग तुम्ही तुमचं बघून घ्या आता है ना. मी तर बनवत आहे काहीतरी हेल्दी. थोडंसं आता याला मॅरिनेशनसाठी ठेवूया. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात. पण येणार का तुम्ही पुढच्या भागात? यायलाच लागतं.